आपण बघितलं सरकारसोबत राहायचं की नाही याचा विचार आता करावा लागेल असं राजू शेट्टी म्हणतात। तर दुसरीकडे आता विरोधकांनी सरकारला अधिवेशनात घेरण्याची तयारी केलेली आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी काँग्रेसने केली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या संपाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून छोटा शेतकरी मोठा शेतकरी असा भेदभाव करू नये, सगळ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली आहे। या संपाला पाठिंबा आणि पक्षाच्या माध्यमातून सुद्धा अनेक माध्यमातून अनेक फोरमवर हा विषय घेतल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचं विधान आजही सुरू आहे, ते अभ्यास चालू आहेत। अजून 31 ऑक्टोबर पर्यंत आम्ही हा उदाहरणाच्या बाबतीत निर्णय घेऊ। तारखा त्यांनी भरपूर दिले, मला वाटतं की आता हा अभ्यास किती दिवस चालणार आहे। आमचा हा प्रश्न खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या बाजूने आणि तो शेतकरी म्हणून व्हायला राहणार आहे। समृद्धी महामार्ग असो, बुलेट ट्रेन असो, याच्यावर आपण कोट्यवधी रुपये खर्च करत आहात। त्याच्याऐवजी शेतकऱ्यांच्या या सगळ्या निर्माणात महाराष्ट्रात खरी गरज जी आहे ती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, शेतकऱ्यांकडे अधिक प्रायोरिटीने पाहण्याची गरज आहे। आणि मग त्यासाठी मला वाटतं इतर गोष्टीवर खर्च करण्यापेक्षा जे राज्य अजून अडचणीमध्ये आहे त्याचे इतर खर्च थांबवून तो खर्च मात्र शेतकऱ्यांसाठी करता आला अधिक चांगला आहे।